ॲनिमल किंगडममध्ये एसिमेट्रिकल बॉडी, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री असे 3 कॉन्सेप्ट आहेत. ज्यांना समजत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ. एसिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय? एखाद्या प्राण्याला जर कधी आपण कसंही कापलं तरी त्याच्या शरीराचे 2 अवयव किंवा 2 पार्ट किंवा 2 अवयव एकमेकांशी जोडत नाही. कळतंय का? म्हणजे जसं आपला हा हात आणि हा हात आपला तर मॅच. ज्या प्राण्यांना कसंही कापलं तरी त्यांच्या शरीराचे 2 भाग किंवा 2 पेक्षा जास्त भाग एकमेकांना कधीही मॅच होत नाही, अशांना आपण म्हणतो एसिमेट्रिकल बॉडीचे ॲनिमल. कारण त्यांचं शरीर सिंपल आहे, सेलने बनलेलं आहे. त्यांच्या शरीरामध्ये टिश्यू नसतात, त्यांच्या शरीरामध्ये ऑर्गन नसतात, ऑर्गन सिस्टीम नसते, म्हणून यांची बॉडी मॅच होत नाही किंवा यांचा बॉडीचा पार्ट दुसऱ्या पार्टशी मॅच होत नाही. दुसरा आहे रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री म्हणजे असे ॲनिमल ज्यांच्या शरीराला सेंटरमधून कापल्यानंतर त्यांचे शरीराचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त भाग मॅच होऊ शकतात. सेंटरमधून कापल्यावर संपूर्ण ॲनिमल जर कधी कापला तर मॅच होत नाही. सेंटरमधून कापल्यानंतरच त्यांच्या बॉडीचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त भाग मॅच होऊ शकतात. अशांना आपण रेडियल सिमेट्री वाले ॲनिमल असं म्हणतो. तिसरा आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे असे ॲनिमल ज्यांना असं मधोमध हॉरिझॉन्टली कापल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीराला कापल्यानंतर त्यांच्या शरीराचे 2 तुकडे होतात, 2 इक्वल हॅव्हल्स आपल्याला मिळतात. अशांना आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. जसं की ह्युमनला सेंटरमधून कापलं तर 2 भाग मिळतील, गोट बकरीला कापलं तरी तिचे समान 2 भाग मिळतात. मुंगी असू द्या, मच्छर असू द्या, गाय असू द्या, बैल असू द्या, अशा प्राण्यांना मधोमध सेंटरमधून कापल्यानंतर त्यांच्या बॉडीचे 2 समान भाग मिळतात. अशांना आपण बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडीचे ॲनिमल असं आपण म्हणत असतो.